नेरळच्या फार्म हाऊसवर इन्कम टॅक्स वाल्यांनी धाड टाकली। या प्रकरणात कुठल्या तरी बड्या आसामीचा हात असेल, पण हे सिद्ध होण्यासाठी सूर्यकांत रेडकर पोलिसांच्या हातात सापडणं खूप गरजेचं आहे। जानकी कोण आहे हा माणूस? जानकी बोल, कोण आहे? आर्यन आर्यन आर्यन। तू हेही म्हणाला की तर मी त्याच्या मनाप्रमाणे वागले नाही, तो अमृताच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट। आर्यनचं काय करायचं ते आता तू माझ्यावर सोड। भाऊजी, मला जे काही माहीत होतं आणि जेवढं काही माहीत होतं तेवढं सगळं मी तुम्हाला सांगितलंय। त्यामुळे त्याचं आता पुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा। तुझे सांगितलंस ते सगळं खरंच असेल अशीच अपेक्षा आहे अहिल्या। माझ्या बोलण्यातलं तथ्य तुम्ही तुमच्या पद्धतीने पडताळून पाहू शकता। ठीक आहे, जातो। हो। अमृताला भेटायला गेले होते, बाकी मला खरंच काही माहिती नव्हतं। काय ग, चेहरा काय एवढा पांढरा पडलाय? तुला काय वाटलं मी तुझ्या लफड्याबद्दल सांगत होते भाऊजींना? नाही ग, भाऊजींना युगंधराबाईंची काही माहिती हवी होती, ती सांगत होते। तुझं गुपित अजून गुपितच आहे, पण मी दडवून ठेवेन ना तोपर्यंत। हे बघ आर्यन, या घरात जे काय चाललंय त्या प्रकरणात तुला लक्ष घालायची गरज नाहीये। हे सगळं बोलायला किती सोपं आहे ना मम्मा? म्हणजे एक माणूस या घरातल्या सगळ्यांची झोप उडवणार, तुझी अशी अवस्था करणार, आणि तरीही मी मात्र काही न करता गप्प बसायचं। हो, कारण या सगळ्या प्रकरणाशी तुझा काहीच संबंध नाहीये। या घरावर जी काय संकट येतील ती तुझी, जी काय दुःख येतील ती तुझी, माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही। मग मी काय पेइंग गेस्ट म्हणून राहतो इकडे मम्मा? खरं तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे मम्मा। आर्यन, मी तुला परत परत सांगतेय, या सगळ्या प्रकरणाशी तुझा काहीही संबंध नाहीये। मला माहिती आहे मम्मा, मी अमृताशी लग्न केलं आणि तेव्हाच हे शुक्ल कष्ट आपल्या घराच्या मागे लागले। नरसिंह इतका भेकड असेल असं वाटलं नव्हतं मला। आपल्याला जमीनदोस्त करण्याच्या नादात तो हे विसरतोय की तो स्वतःच्या मुलीचा संसार उधळून लावतोय। ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्याच दिवशी अमृता त्याच्यासाठी मेली असं जाहीर केलंय त्यांनी मम्मा। त्यामुळे अमृताला जर काय झालं तर त्याच्या दृष्टीने ते चांगलंच असणार। आर्यन, आपल्या घराला तर संकटांची सवय झाली आहे, पण ही संकट आपण अमृताच्या वाट्याला येऊ द्यायची नाही। अर्थात या सगळ्या प्रकरणाशी तिचा काहीच संबंध नाहीये। थोडक्यात आपल्याला संपवण्याची शेवटची चाल नरसिंह खेळला असं त्याला वाटतंय,
पण जोपर्यंत रेडकर पोलिसांच्या ताब्यात सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणात आपला काही संबंध नाहीये. आणि रेडकर जर पोलिसांना सापडला तर काय करायचं आपण? त्याची काळजी तू करू नकोस. रेडकर पोलिसांना सापडणार नाही याची काळजी जना घे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस आणि अमृतालाही टेन्शन देऊ नकोस. कळलं? काय मधुर फळ आहे. तुरुंगातनं आल्यापासनं चांगलं चांगलं खायला मिळते, प्यायला मिळते, काम बी आवडीची करायला मिळतात. याला बडव त्याचं तंगड तोड. दादानी ही कामं पहिल्यापासून का नाही सांगितली मला? काय पण म्हणा परशु शेठ, मज्जा करून घ्या. नशीब पालटले तुमचं. आता काम करायला लई मजा येते. शंभर वर्ष मरत नाही वाटते. खाणार नाही, दुसरा आणून देतो. राहिलं. मी काय म्हणतो, माझ्या कामावर खुश आहेस ना तू? हा प्रश्न मला इतक्यात विचारू नकोस परशु. एक दोन कामं चांगली केलीस म्हणून लगेच खुश होणार यातला मी नाही. आता इथून पुढे तुला असंच वागत राहायचंय आणि मी सांगेन ती कामं करत राहायची. आणि जेव्हा अगदी मरायला टेकशील ना तेव्हा हळूच माझ्या कानात विचार, मग मी उत्तर देईन. म्हणजे तुझ्या आधी मला वर पोचवणार तू? चांगलं आहे, चांगलं आहे. त्याचा काय राग नाही आपल्याला. खरं सांगू का दादा, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मरायला लय आवडेल मला. बस बस. मला सांग, सुमित्राला आणायला सांगितलं होतं ना, काय झालं? आता का आणलं नाही म्हणजे मी म्हणलं तिला, अगं चल बाई दादा बोलवतोय आपल्याला. नाहीच म्हणली, येणारच नाही म्हणली. तिच्यातलं आई पण संपलंय दादा. आता मला म्हणली चिवला घेऊन जा. म्हटलं असं कसं, ती पोरगी कशी राहील आई विना? ती म्हणली काय नाही, जानकी आहे ना जानकी वहिनी, त्या म्हणे तिची आईच आहे दुसरी, असं म्हणली. मला घेऊन जा म्हणून तिला घेऊन आलो. हे बघ परशु, कारणं द्यायची नाहीत. जे काम सांगितलं ते करूनच मग माझ्यासमोर यायचं. नाही तर तुझं भविष्य काय असेल माहिती आहे ना तुला. त्यामुळे ताबडतोब सुमित्राला इथे घेऊन यायचं, कळलं? मला सांगतोय माझं भविष्य काय ते. आईला दगडाखाली हात आहेत माझे म्हणून गपगुमान ऐकून घेतोय सगळं. एकदा का दगडाखालनं हात बाहेर आले की नाही तुझ्या नरडीचा नावाचा परशु नाही. अतिशय व्यवस्थित आहे सगळं ना. हो, हा चहा आलाच त्या. घ्या 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 चहा घ्या घ्या. अरे हॅलो हॅलो आत्याबाई, वाकणीस बोलतोय. बोला वाकनीस, बोला. काय म्हणताय? काही नाही, तुमची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. कशा आहात तुम्ही? सगळी व्यवस्था चोख आहे ना? मी अगदी छान आहे, व्यवस्था उत्तम आहे, चिंता करायचं काहीही कारण नाही. आणि काही अडचण आली तर मी तुम्हाला सांगितलंच की. हो हो हो, माझ्या आहे लक्षात. एक तर शर्माजींना सांगायचं, नाही तर तुम्हाला फोन करायचा. अहो पण शर्माजींनी इथे माझी इतकी
इतकी उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. अगदी कुठेही जाणं येणं राहणं काही काळजी करायचं कारणच नाही मुळी. नाही नाही, खरंच खूप छान, अगदी शांत वाटतं इथे आणि मी मजेत आहे. बरं, बाकीची सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत ना? हो, सगळं व्यवस्थित चाललंय इकडे. तुम्ही आहात म्हणजे सगळं व्यवस्थित होत असणारच हो. मला काही काळजी करायचं कारणच नाही आहे. पण घरातलं कसं काय? घरचं सगळं ठीक आहे? नाही, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जाताना जसं सोडून गेला होता तसंच सगळं आहे अगदी. बरं, मग मी ठेवू फोन. हो, सांभाळून राहा हा सगळे. काळजी घ्या. अच्छा. तुमचा सत्कार कसा करावा तेच मला कळत नाहीये कर्वे. पायगड्या घालू? माफ करा साहेब मला, पण मी जर का सगळं खरं सांगितलं नसतं तर त्या परशुराम किल्लेदारानं जीव घेतला असता माझा. अत्यंत उलट्या काळजाचा माणूस येतो. कर्वे, कदाचित तुम्हाला अजून माझ्या वागण्याचा अंदाज आलेला दिसत नाहीये. तुमची जास्त भीती वाटते मला साहेब, कारण तुमचा चेहरा शांत असला तरी तुमच्या मनात खूप वादळं चालू असतात. हे सगळं माहीत असूनही एवढी मोठी बातमी फोडायची तुमची हिंमतच कशी झाली? माफ करा आर्यन साहेब, पण यात माझी नाही तुमचीच जास्त चूक आहे. कारण नरसिंह किल्लेदारांच्या ताकदीला तुम्ही अंडर एस्टिमेट केलं. नरसिंह, तुम्हाला जो कळलाय तो हिमनगाचं टोक आहे. त्याचं खरं रूप अजून पाण्याखालतीच आहे. कर्वे, कर्वे, मला ना तुमच्यावर रागही येत नाहीये आणि स्वतःवर हसूही येत नाहीये. विचित्रच मनस्थिती झाली. कदाचित तुम्ही म्हणताय तसं सिंहावलोकन करण्याची गरज आहे मला. त्यापेक्षा नरसिंह ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने विचार करा. वा, 2 दिवस त्याच्याबरोबर राहून काय आलात तर नरसिंहाला अगदी विचारवंत समजायला लागलात तुम्ही. शत्रूची ताकद नेमकी कशात आहे हे एकदा का कळलं की पुढची चाल खेळायला आपण मोकळे. पटतंय, सगळं पटतंय मला. पण तुम्ही तिथे जाऊन जे काही शेण खाऊन आलायत ना ते जास्त भयानक आहे. आणि हॅलो आर्यन, मला तुला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता. हे बघ, मला आता येतो, नक्की येतो. इतके दिवस खूप सहन केले तुझे हुकुमशाही, पण आता तुझी गाठ माझ्याशी आहे. तुझ्या नवऱ्यानं जर अशा पद्धतीने आमची नाचक्की केली आहे तर त्याच्या नाकाचा शेंडा कशा पद्धतीने जमिनीला घासायचा हे मला चांगलंच ठाऊक आहे. ही भेट तुला चांगलीच लक्षात राहील जानकी. हॅलो पातरकर, परशू बोलतोय. हां, नाही, मी अधिकाऱ्याशी बोललेलो आहे. ताबडतोब 25 पेट्या पोचवायच्या. अरे तिथं रे बाबा, ताज लँडसेंड. अरे हॉटेलचं नाव आहे ताज लँडसेंड. तिथं नेऊन पोचवायच्या. पेट्या पोचवल्या रे, पोचवल्या की पलाट तुझ्या नावावर. 3ऱ्या दिवशी तुझा तिकडे मॉल उभा राहणार. हां, काळजी करू नको, परशू आहे. हां, माझ्या नंतर बघू काय ते. हां हां, त्या अधिकाऱ्याला काय पाठवायचं तू पटवून घे. ठेवतो आता फोन. हां, चल ठेव. दादा,
त्या पातरकरचा भाऊ शासकीय अधिकाऱ्याला लाच द्यायला जाणार. वाकणेस, हॅलो, अँटी करप्शन ब्युरोचे मेंदळे साहेब. नमस्कार, वाकनीस बोलतोय साहेब. एक महत्वाची टीप द्यायची होती तुम्हाला. दादा मानला बरं का तुला, मानला. विरोधकाचा काटा कसा काढायचा हे तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. आता या आमदार पातरकरचा भाऊ गेला 12च्या भावात तिकडं, म्हणजे आमदार पातरकर मंत्रिपदाच्या शर्यतीमधनं माग होणार आणि तुझा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा आला. काम झालं साहेब. राधिकाला सांगा ही बातमी प्रत्येक मोठ्या न्यूजपेपरला आणि चॅनलला दिली पाहिजे. पुढचे 4 दिवस तरी ही बातमी गाजली पाहिजे. पाथरकरांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढा. मंत्रीपद सोडा. निवडणुकीचं तिकीटही मिळता कामा नये पुढच्या. ठीक आहे साहेब. चला चला लवकर कामाला लागा. दादा मी काय म्हणतो, येतो. काय आज मला आपणहून इथे भेटायला बोलवलंस? बरं वाटलं मला. तू सुरू केलेला तमाशा कुठेतरी थांबला पाहिजे ना. जानकी, मी तुला या आधीच सांगितलंय आणि आज परत सांगतो, या खेळाला सुरुवात झाली ती माझ्या मर्जीनं. या खेळाला रंग आला तो तुझ्या मूर्खपणामुळे. पण आता हा खेळ कधी संपणार हे ना मला माहितीये ना तुला. पण मला माहिती आहे हा खेळ आजच संपेल. इथल्या इथे पुढच्या 5च मिनिटात. हे बघा वामन काका, काका वगैरे म्हणशील तर थोबाड फोडून ठेवीन इथेच. तू तुझ्या आईपेक्षाही खालच्या थराचा राजकारणी निघालास रे. एक मिनिट. माझ्या आईचं नाव घ्यायचा संबंध नाही. हो, मी तुझ्या आईचं नावही घ्यायचं नाही. आणि तू आमच्या घरातल्या बायकांच्या आयुष्याशी खेळणार होय रे. हा, मनात आणलं ना तर इथे लाथाने तुडवला असता तुला आत्ताच. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी विनायक सरतापे नाही की तुम्ही किल्लेदारांनी काहीही करावं आणि आम्ही निमूटपणे ऐकून घ्यावं. मी आर्यन विनायक सरतापे. तुम्ही केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचा मी हिशोब घेणार तुमच्याकडूनच. अरे हिशोबच घ्यायचा ना तर माझ्याकडनं घे ना. घरातल्या बायकांना वेठीला धरून कसली मर्दुमकी दाखवतो रे. प्रत्येकाची आपापली पद्धत असते. पुन्हा जर जानकीकडे डोळे वर करून जरी पाहिलंस ना तरी तुझ्याच घरासमोरून, तुझ्या घरातल्या माणसांसमोर नागड्यानी धिंड काढीन तुझी. नाही मिनिट. खरं तर आत्ताही मी हेच करू शकत होतो. माझी अमृता तुझ्या नावाचं कुंकू लावते.
नाहीतर ह्या तुझ्या 2 पायांवर घरी जायच्या लायकीचा ठेवला नसता तुला. आणि यापूर्वी त्याच्या कानाखाली आवाज काढून याची जाणीव करून दिली आहे मी याला. त्याकडे काय बघतोयस? डोळे खाली. ठीक आहे चले निघ.